बॅक टू माय चॅनल किट्टू अँड मामा चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे। आणि चॅनलला नवीन असणार तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मिशो हॉल आणि अमेझॉन हॉल मध्ये, आणि मी काय काय घेतलेलं आहे ते तुमच्यासोबत मी सर्व शेअर करणार आहे आणि किती युजफुल आहे तेही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर सर्वात आधी मी घेतलेलं आहे सेल्फ अडेसिव्ह। तर माझ्याकडे ऑलरेडी बाथरूम साठी लागणारे जे काही सेल्स आहेत तर ते मी मागवलेले आहेत। तर त्याला ऑलरेडी 2 एक्स्ट्रा त्यांनी सेल्फ अडेसिव्ह दिलेले पण होते, पण ते माझे संपले होते कारण आपण कधी कधी इथे नको लावायला तिथे जागा चेंज करत असतो। तर मग मी तेव्हाच ते दोघं पण यूज झाले। आणि एकदा जे सेल्फ अडेसिव्ह असतात तर ते हुक एकदा जेव्हा आपण यूज केले त्यानंतर ते यूज करता येत नाही, म्हणून जे काही एक्स्ट्राचे होते तर तेही यूज झाले होते। आणि त्यानंतर मग माझे जे सोपसाठी जे काही सेल्स होत्या तर त्याही खराब झाले, त्याचेही सेल्फ अडेसिव्ह हुक जे काही होते तर ते खराब झाले। म्हटलं आता काय करायचं, तर तेव्हा यांनी मला आयडिया दिली की मिशोला तेही भेटतं। तोपर्यंत मलाही माहित नव्हतं की सेल्फ अडेसिव्ह असेही मिळतात, जे काही आपले डिस्पेन्सरला अडकवण्यासाठी असतात ना ते वाले। तर बाकी तर मिळतात हे मला माहिती होतं, पण जे असं वालं आहे ना ते तुम्हाला दिसते तर हे मी अजून बघितलेलं नव्हतं, पण त्यांनी आयडिया दिली आणि ते काम पण करून गेलं। आणि मग मी नंतर छान असं ती ऑर्डर करून घेतली आणि माझं जे काही थांबलेलं जे काही काम होतं तर तेही काम झालं। कारण मला वाटलं होतं की आता याचा काही यूज होणार नाही, आणि पण तसे काही झाले नाही। आणि याची जी काही प्राइस आहे ती 120 ला 20 पीसेस आहेत आणि जवळपास 10 पेअर आहेत। तर खूप मला लागणार होते फक्त 2च, पण मग बाकी जेव्हा लागतील तेव्हा मला यूज करायला होतील। आणि म्हणजे कसं एकदा घेऊन ठेवलेली वस्तू काही वाया जात नाही। आणि दुसरं जे काही प्रोडक्ट आहे ते लिंट रिमूव्हर म्हणून आहे। तर मी यूज करून पाहिलं पण इतकं काही मला ते खास वाटलं नाही। आणि हे खरं तर मी हिवाळ्यात मागवलेलं होतं, तर ते मला आता सापडलं, म्हटलं त्याला तुमच्यासोबत शेअर करूया। मी यूज तर काही केलं नव्हतं, पण सोप्याला करून पाहिलं तर थोडासा यूज झाला त्याचा। आणि जेव्हा आपण स्वेटरला जे काही आपले कापसाचे वगैरे धागे निघालेले असतात स्वेटरचे, उलनचे वगैरे, तर ते रिमूव्ह करायला पण यूज करून पाहिलं होतं, पण मला इतका त्याचा काही खूप चांगला रिझल्ट वाटला नाही। ची जी काही प्राइस आहे ती 135 अशीच काहीतरी आहे। तर मी जेव्हा यूज करून पाहिलं तर त्या प्रोडक्टची अशी काही खास मला जे काही यूज वाटला नाही। आणि म्हटलं चला तुमच्यासोबत हे पण शेअर करूया की तुम्ही एकदा परचेस करताना विचार करून करा। जरी प्राइस खूप नाहीये पण त्याचा यूज पण इतका काही खास नाहीये। आणि हे जे काही तिसरं प्रोडक्ट आहे ते आहे अमेझॉन वरनं मी ऑर्डर केलेलं आहे। तर ते हे कर्टनचे टायबॅक आहेत। तर माझे जे पण काही कर्टन्स आहेत ते मी स्टिच करून घेतलेले आहे आणि त्याला मी टाय बॅक स्टिच केलेला नव्हता, कारण काही दिवसानंतर आहे ना त्याचं जे काही स्टिक असतं ते थोडंसं खराब होऊन जातं। म्हणून मी जे काही घ्यायचं ते मी ऑनलाईन वगैरे त्याचा टाय बॅक मी ऑर्डर करून घेत असते। तर आता पहिले जे काही होते ते खराब झाले होते आणि दुसरं हे मी आता परचेस केलेलं आहे। तर खूप छान आहेत, मॅग्नेट वाला आहे आणि याची जी काही प्राइस आहे ही 399 आहे। आणि 399 मध्ये मला 3 पेअर भेटलेले आहेत, म्हणजे 6 पीसेस आहेत। तर याच्यापेक्षाही कमी आपल्याला मिशोला मिळतं, पण माझ्याकडे अमेझॉनला कुपन होतं म्हणून म्हटलं चला कशाला इकडचे तिकडचे पैसे वाया घालण्यापेक्षा मी हेच मागवून बघते। कारण लास्ट टाइमचा पण माझा जो काही अनुभव होता तो पण अमेझॉनचा छान होता, म्हणून म्हटलं चला इथूनच टाय बॅग घेऊया। आणि याचेही मॅग्नेटचा जो काही यूज आहे तो पण खूप छान आहे, म्हणजे क्वालिटी वाईज खरंच खूप छान प्रोडक्ट आहे। प्राइसची कंपेअर केली तर मिशोला याची प्राइस 280 ला 3 पेअर आहे, तर त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईल। आणि क्वालिटी वाईज मला माहित नाही मिशोची क्वालिटी कशी असणार, पण मग माझ्याकडे कुपन होतं म्हणूनच मी याच्यावरनं ऑर्डर केलं होतं अमेझॉन वरनं। तर मी तुम्हालाही ना त्याचीही लिंक शेअर करणार, तर तेही तुम्ही 399 मध्ये 3 पेअर परचेस करू शकता। आणि चौथं जे काही प्रोडक्ट आहे ते आहे ऑर्गनायझर, आणि ते पण आपण वॉर्डरोबला जे काही यूज करतात। मी मागेच तुम्हाला एक व्हिडिओ शेअर केला होता, त्यात मी बरेच वॉर्डरोब ऑर्गनायझर तुम्हाला शेअर केले होते। तर हे थोडंसं वेगळं आहे, याला जवळपास म्हणजे आपण आपल्या वॉर्डरोब मध्ये एक रॉड लावलेला असतो, तर त्याला हे हँग करण्यासाठी आहे। तर हे आहे हँगिंग स्टोरेज ऑर्गनायझर, तर मला खूप आवडलं। तर यात आपण बऱ्याच गोष्टी ठेवू शकतो, आणि जेव्हा मी माझं वॉर्डरोब ऑर्गनाइज करेल तर तेव्हा मी तुम्हाला तोही व्हिडिओ शेअर करेल। तर हे ना मी माझ्या मिस्टरांच्या वॉर्डरोबसाठी मागवलेलं आहे, तर याचाही यूज खूप छान आहे। तर याची प्राइस आहे 258। आणि जेव्हा आपण ऑनलाईन
पेमेंट करतो UPI पेमेंट, तर तेव्हा आपल्याला अजूनच कमी किमतीत मिळतं. 258 मध्ये मला 2 पेअर भेटलेले आहेत आणि मी याचा यूज तुम्हाला जेव्हा करेल तेही तुमच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करेल. आणि 5वं जे काही प्रोडक्ट आहे हे फ्रीज ऑर्गनायझर आहे. याची प्रोडक्ट क्वालिटी जी आहे ती खूप छान आहे आणि स्पेसियस आहे आणि याची किंमत आहे 218. ऍक्च्युअल प्राइस आहे 257. तर हेही तुम्ही परचेस करू शकतात. याचे खरंच क्वालिटी वाईज जर विचार केला तर खूपच म्हणजे खूप छान आहे. आणि त्यानंतर हे पण आहे फ्रीज स्टोरेज कंटेनरच आहेत. तर हे मी परचेस केलेले आहेत 120 ला. आणि याचा यूज मी जेव्हा फ्रीज पूर्ण ऑर्गनाइज कसं करते तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तर त्यात तुम्हाला मी कसा यूज केलेला आहे तर तेव्हा मी तुमच्यासोबत छान असा व्हिडिओ शेअर करेल. कारण आता मलाही नाही माहिती मी कसं काय स्टोअर करणार आहे. आणि हे जे काही नेक्स्ट प्रोडक्ट आहे हे सुद्धा फ्रीज कंटेनरच आहे. जवळपास हे 6 बॉक्सेस आहेत. आणि यांची प्राइस आहे 200 मध्ये बघा मी 6 पीसेस घेतलेले आहेत. आणि म्हणजे मी कुठलंही पेमेंट करताना UPI पेमेंटच करते आणि अजून आपल्याला त्यावर डिस्काउंट मिळतो म्हणूनच पेमेंट करते. तर मी UPI प्रेफर करते. आणि खरंच याचा यूज पण खूप छान आहे. आणि जेव्हा मी फ्रीज ऑर्गनाइज करेल तर तेव्हा तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि जेव्हा पण थोडा जो काही भाजीपाला आणतो तर तो इकडे-तिकडे अस्ताव्यस्त पडलेला असतो. म्हणजे कुठे जशी जागा मिळेल तशी आपण स्टोअर करतो किंवा एक बॉक्स वेगळा, एक बॉक्स वेगळा असं खूप छान असं ऑर्गनाइज दिसत नाही फ्रीज. म्हणून म्हटलं चला मला हे ऑर्डरच करायचं आहे. आणि मी बऱ्याच व्हिडिओमध्ये पण बघितलेलं आहे की याचा यूज खरंच खूप छान आहे. म्हणून माझ्या मनात होतं की नाही मी मागवणार म्हणजे मागवणार. आणि जेव्हा मी फ्रीज पूर्ण क्लीन केलं तर तेव्हा मी आधी फ्रीज क्लीन करता मला आठवलं की माझ्याकडे ते नाही आहेत सर्व जे काही मला प्रोडक्ट लागणार आहेत. तर त्यांची मी आधी ऑर्डर टाकली. मग नंतर फ्रीज क्लीन करायला घेतलं. आणि नेक्स्ट जेव्हा मी सर्व ऑर्गनाइज करेल तेव्हा मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअरच करणार आहे. खरंच मिशोला जेव्हा आपण काही गोष्टी ऑर्डर करतो आणि त्याच्या मला आधी खरंच मिशोवर काही गोष्टींवर ट्रस्ट नव्हता. पण आता जे क्वालिटी वाईज मिशोवर खरंच खूप छान प्रोडक्ट मिळतात आणि प्राइस वाईज सुद्धा खरंच कमी किमतीत आणि खूप छान असं प्रोडक्ट मिळतात. तर मी आता हे जे काही ऑर्गनायझर पण यूज केलेले मागवलेले आहेत तर हे सुद्धा खूप छान आहेत. आणि इथे किट्टू तुम्हाला सांगते की किती रुपयात किती पीसेस आलेले आहेत. आणि बघा तिला सुद्धा माहिती की ह्या बॉक्समध्ये किती कंपार्टमेंट आहेत. तर ती सांगते की मम्मा यात 3 आहेत आणि हे 6 बॉक्सेस आहेत आणि जवळपास आणि जे ओपन कंटेनर आहे ते सुद्धा तिला माहिती आहे की हे सुद्धा 6 पीसेस आहेत. कारण तिने मी जेव्हा ऑर्डर केलं होतं ना तर तेव्हा तिने सुद्धा हे ऑर्डर बघितली होती आणि आल्या-आल्या तिनेच अनबॉक्सिंग केलेलं आहे. आणि आता जे काही प्रोडक्ट मी तुम्हाला शेअर करणार आहे याचा जो काही यूज आहे ना तर सॉलिड यूज आहे याचा. खरंच खूप छान. कारण आमच्याकडे कबुतरांचा खूप त्रास आहे आणि यांनी ना मला नकळत ऑर्डर टाकले होते. तर आता मी जे काही यूज केलेले बरेच मी यूज केलेले आहेत. आता हे जे काही उरलेले होते चला म्हटलं तुम्हाला हा पण मी व्हिडिओ शेअर करावा असं मला वाटलं. तर हे आहेत बर्ड स्पाइक आहेत. याचा यूज ना कमी किमतीत खूप छान आहे. कारण ना नेट लावायची गरज पडली काहीच नाही. कारण जेव्हा आम्ही एसी बसवला ना तर बाहेरच्या साईडला जे एसीचं आउटलेट आहे ना तर त्याच्यावर इतके कबूतर त्रास द्यायचे ना. त्यावर मी बऱ्याच गोष्टी ठेवून पण बघितला पण काही त्याचा उपयोग होत नव्हता. तर यांनी हे ऑर्डर केलं आणि मला माहित पण नव्हतं काय ऑर्डर केलेलं आहे. घरी ऑर्डर पोहोचली आणि मला माहित नव्हतं की नक्की याचा यूज काय आहे. तेव्हा त्यांनी घरी येऊन सांगितलं की अरे हे कबुतरांसाठी आहे. आणि खरंच त्याचा इतका यूज छान झाला. आणि याची जर प्राइस बघितली ना फक्त 227 रुपये आहे. त्यात तुम्हाला 10 पीसेस मिळतात आणि तुम्ही त्याचा यूज जसा करता येईल तसा करू शकतात. आणि तोही व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्कीच लवकर शेअर करेल. आणि हे बघा हे आहे माझे कर्टन्स टाय बॅग आणि कसे वाटले तुम्हाला नक्कीच मला कमेंट करून कळवा. खूप आवडले तर आपण वेगवेगळ्या प्रकारेही लावू शकतो. तर मला हा जसा मी तुम्हाला शेअर केलेला आहे की मी असं टाय बॅग केलेलं आहे. मी कलर असा मागवलेला आहे जे की माझ्या फर्निचरला मॅच होईल. कारण माझं फर्निचर जे पण आहे ते वुडन आणि ग्रे कलर मध्येच आहे. तर यात गोल्डन कलर मध्ये पण आहे. पण मला वाटलं की माझ्या कर्टन्सला हे जरा छान वाटेल म्हणून मग. आणि कसं आहे थोडासा कॉन्ट्रास्ट कलर वाटतोय. आमच्या घरी जे पण मी कर्टन्स बसवलेले आहेत ते एकाच कलर मध्ये बसवलेले आहेत. आणि जेव्हा आपण सोफ्यावर बसतो ना तर माझ्या घरातला पूर्ण नजारा दिसतो. आणि म्हणून कुठला कर्टन्स लावलाय कुठल्या रूम मध्ये कुठलं कर्टन्स लावलेलं आहे हे लगेच दिसतं. आणि ते थोडंसं विचित्र वाटतं. म्हणून मी म्हंटल नाही एकाच कलर मधली सर्व थीम ठेवूया. आणि खरंच खूप छान वाटतात. आणि
कितीही मळू देत तरी माझे कर्टन दिसत नाही की हे खूप खराब झालेले आहेत. तो पण यूज खूप छान आहे माझ्या कर्टनचा. असं भरपूर झाले माझे कर्टन पुराण. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही प्रोडक्ट तुमच्यासोबत शेअर केलेले आहे ते किती युजफुल आहेत आणि किती नाही आहेत हे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. म्हणून तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.